विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सुरू करणार आहोत तलाठी भरतीचे जेही प्रश्नसंच आहे याच्या आधी आलेले आहे. जे क्वेश्चन पेपर आहे जे IBPS मार्फत झालेले आहे, ते सगळे आपण सोडवणार आहोत. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिले जसं तुम्ही पाहत असाल, की आपला जो पहिला प्रश्नसंच आहे, तो आहे 17 ऑगस्ट 2023 रोजी झालेला तलाठीचा पेपर आहे. ओके. तर त्या तलाठी पेपरमध्ये कोणकोणते क्वेश्चन आले होते आणि उत्तर आले होते, ते आज आपण पाहणार आहे. तर चला सुरू करूया. तर सगळ्यात पहिले तुम्ही पाहू शकता, की डेट, टाईम आणि सगळं दिलेलं आहे. तर आपण सगळ्यात पहिला प्रश्न पाहू. तर पहिला प्रश्न जसा तुम्ही पाहू शकता, की सगळ्यात पहिला जो प्रश्न आहे तो आहे, की खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. तर अप्पलपोटा या शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे. जसं तुम्ही पाहू शकता, की अप्पलपोट याचा अर्थ होतो स्वतःच्याच फायद्याचे पाहणारा. ओके. तर आपण पटपट क्वेश्चन सगळे पाहणार आहोत. त्याच्यानंतर जो दुसरा प्रश्न जो आहे, तो आहे वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे. तर वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी आहे सामूहिक. ओके. आपण जास्त डिस्कशन करणार नाही, कारण की या गोष्टी जास्त डिस्कशन करण्यासारखं काही नाही. त्याच्यामुळे पटपट आपण वेळ न घालवता पटकन आपण हे सॉल्व्ह करणार आहोत. तर नेक्स्ट जो प्रश्न आहे, तो प्रश्न जो आहे, खालील शब्दाचा अर्थ ओळखा. तर खालील शब्द जो आहे तो आहे सुमन. सुमन म्हणजे काय असतं? पुष्प. येस, सुमन म्हणजे पुष्प, किंवा तुम्ही सुमन म्हणजे फूल पण बोलू शकता. अ, तर हा समानार्थी शब्द आहे. तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे तो आपण पाहूया. तो नेक्स्ट क्वेश्चन आहे, की खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ओके. तर जी म्हण आहे ती आहे, की पुढच्यास ठेच मागचा शहाणा. तर या शब्दाचा म्हणीचा अर्थ होतो दुसऱ्याचा अनुभव पाहून मनुष्य शहाणा होतो. कारण की याच्यात सांगताना सांगितलंय, की पुढच्याला ठेस आहे आणि मागच्याला शहाणा, म्हणून त्याचा अर्थ सहसा तोच होणार आहे, की दुसऱ्याचा अनुभव पाहून माणूस जेव्हा शहाणा होतो तेव्हा या म्हणीचा आपण उपयोग करू शकतो. चला तर आपण पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा जो प्रश्न आहे, तो प्रश्न आहे, की हस्तक्षेप करणे या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान करतात. आता हस्तक्षेप करणे याचा कुठं वापर झालेला आहे ते आपण पाहायचं आहे. जसं हस्तक्षेप प्रत्येक वाक्यात आहे. पण ह्या वाक्यात जर तुम्ही पाहिलं, की कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला मला आवडत नाही. आता हे काय विधानार्थी वाक्य आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येक वाक्यात हस्तक्षेपचा वापर केलाय, पण हस्तक्षेप, क्षेपणास्त्र, हस्तक्षेप करून हात मुलायम होतात, हस्तक्षेपाने अक्षर सुंदर होते. ॲक्चुअली याला अर्थ पण नाहीये आणि ते विधानार्थी वाक्य पण होत नाही. तर ह्या शब्दात तुम्ही पाहू शकता, की कोणी माझ्या कामात हस्तक्षेप केलेला आवडत नाही. नकारार्थी पण आहे आणि आपल्या शब्दाचा अर्थ घेणारा पण आहे. चला तर आपला नेक्स्ट जो प्रश्न आहे, तो प्रश्न आहे खालील शब्दाचा अर्थ ओळखा. आणि जो शब्द आहे तो म्हणजे पाय. पाय समानार्थी शब्द सगळ्यांनाच माहिती आहे, तो आहे चरण. ओके. तर चला आपण आपला नेक्स्ट जो प्रश्न आहे, तो नेक्स्ट प्रश्न पाहूया. नेक्स्ट प्रश्न जो आहे, माणूस जेव्हा जागा होतो हे लक्षण कोणाचे आत्मकथन आहे? माणूस जेव्हा जागा होतो हे कोणाचं आत्मकथन आहे? गोदावरी परुळेकर. ओके. हे यांचं आत्मकथन आहे. तर नेक्स्ट जो क्वेश्चन आहे आपण तो पाहू. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अवकृपा या शब्दाचा विरुद्धार्थी काय आहे? अवकृपा, कृपा. येस. याचा विरुद्धार्थी काय शब्द आहे? कृपा. व्हेरी गुड. आता चला नेक्स्ट नेक्स्ट जो प्रश्न आहे तो आहे, तो आपण ओळखूया, की खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. पहिला जो शब्द आहे तो आहे हुतात्मा. ओके. तर हुतात्मा म्हणजे काय? देशासाठी प्राणार्पण करणारा. हुतात्मा देशासाठी प्राणार्पण करणारा. ओके. चला आपण आता नेक्स्ट 10वा प्रश्न पाहू. 10वा जो प्रश्न आहे म्हणजे मराठी व्याकरणातला, खालील वाक्याचा प्रकार ओळखा. आपलं जे वाक्य आहे तो कोणत्या प्रकारात आहे? तर वाक्य जे आहे ते व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते. लक्षात ठेवा, जेव्हाही किंवा आणि हे शब्द वापरले जातात दोन वाक्यांना जोडण्यासाठी, तेव्हा आपल्या त्या वाक्याला बोललं जातं संयुक्त वाक्य. तर ह्या किंवामुळे आपल्याला इझिली कळून गेलं, की याचा अर्थ काय? हे संयुक्त वाक्य आहे. येस. चला आता आपला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन जो आहे तो आहे, खडकावरुनी कधी पाहतो माळवणारा रवी या काव्यपंक्तीतील रवी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. आता रवी या शब्दाचा समानार्थी शब्द सगळ्यांनाच माहिती आहे, सूर्य आहे. खूप सिंपल सिंपल प्रश्न आलेले आहे, पण काही काही ट्रिक असतात, ते पण आपल्याला लक्षात घेणं महत्वाचं आहे. नेक्स्ट जो प्रश्न आहे तो काय आहे,
खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. ओके, तर खालील म्हणीचा आपल्याला काय करायचं आहे, योग्य अर्थ ओळखायचा आहे. तर चला पाहूया. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. येस, याचा अर्थ काय, आपण आपल्या अन्नदाताशीच कृतज्ञतेने वागावे, हा अर्थ त्याचा होतो. तर अशा प्रकारे आपण 12वा प्रश्न सुद्धा कंप्लीट केलेला आहे. आता आपण पाहू ना पुढचा प्रश्न, 13वा प्रश्न, पान उतारा करणे. या शब्दार्थाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी कोणते विधाने आहे ते ओळखा. जर सगळ्यात पहिले, सासूबाईने सुनेचा पाणउतारा केला. सासूबाईने सुनेचा पाणउतारा केला. तर पाणउतारा करणे हा शब्दाचा प्रॉपर जो अर्थ आहे या विधानात वापरला गेलेला आहे. चला आता पाहू आपण नेक्स्ट जो प्रश्न येतो. नेक्स्ट प्रश्न आहे, खालील वाक्याचा समास ओळखा. आता या वाक्यामधला आपल्याला काय ओळखायचं आहे, समास. तर नवरात्र, 9 दिवसांची रात्र म्हणजे नवरात्र हा कोणता आहे, द्विगु समास आहे. कोणता आहे, द्विगु समास. जिथं नंबर्स वापरले जाते तर त्याच्यात नॉर्मली काय आता द्विगु समास, कारण 9 म्हणजे काय, 9. तर अशा प्रकारे आपण ओळखू शकतो. नेक्स्ट जो प्रश्न आहे तो आहे, खालील वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करून केलेले योग्य विधान कोणतं. आता नकारार्थी वाक्यात जसं वाक्य काय दिलेलं आहे, की राजांचा अर्ज फेटाळण्यात आला. आता याला आपल्याला काय करायचं, नकारार्थी वाक्य करायचंय. तर त्याचं जे योग्य उत्तर आहे ते, राजांचा अर्थ स्वीकारण्यात आला नाही. ओके, म्हणजे काय झालं, स्वीकारण्यात आला नाही याचा अर्थ काय आला, फेटाळण्यात आला. जेव्हा ते होकारार्थी करण्यात असेल तेव्हा फेटाळण्यात, आणि नकारार्थी करत असताना नाही या शब्दाचा वापर केलाय. तर चला आपल्या 16व्या प्रश्नाकडे आपण वळूया. 16वा जो प्रश्न आहे मराठी व्याकरणातला तो आहे, मराठी शब्दाचा समास ओळखा. आता जो शब्द आहे तो आहे महादेव. तर महान असा देव, तर याच्यात तत्पुरुष समास हा वापरला गेलेला आहे. महादेव सगळ्यांचा अभ्यास झालेलाच असेल तर सगळ्यांना माहितीच असेल. चला तर आपण पाहूया आता आपला नेक्स्ट प्रश्न. नेक्स्ट जो प्रश्न आहे तो आहे, खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. आता जे वाक्य दिलेले आहे ते काय आहे, मुलांनी पपई खाल्ली. आता मुलांनी पपई खाल्ली, खाल्ली या शब्दावर जास्त फोर्स केला आणि डबल ली आलाय. तर हा कोणता प्रयोग आहे, कर्मणी प्रयोग आहे. सगळ्यांना माहितीच असेल. तर पुढचा जो शब्द आहे तो आहे, सॉरी आपला एक प्रश्न राहून गेला. 16, आपला 18वा प्रश्न राहून गेला. 17 आणि 18. ओके, तर 18वा जो प्रश्न आहे तो आहे की, फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी निराशा. या काव्यपंक्तीत निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. आता फाटक्या झोळीत येऊनी पडते रोजची नवी निराशा म्हणजे काय, एक प्रकारे आशा या शब्दासाठी वापरला गेलेला विरुद्धार्थी शब्द म्हणजे निराशा आहे. तर निराशा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय, आशा. आशा हो या निराशा हो, ऐकलं तर असेलच गाणं, करेक्ट. तर चला आता आपण पाहूया पुढचा प्रश्न जो आहे 19वा. तर 19वा प्रश्न आहे की, धाबे दणाने या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. आता जे धाबेदाराने या शब्दाचा वाक्यात उपयोग करायचा असेल त्यासाठी योग्य वाक्य कोणते ते ओळखायचं आपल्याला. त्यातलं पहिलंच वाक्य जे करेक्ट आहे, पहिलं वाक्य आहे की, घरात धामण बघून राजूचे धाबे दणाणले. म्हणजे धामणजी साप पाहिल्यानंतर राजूचे लाईट लागले, किंवा आपण म्हणू शकतो धाबे दणाणले. ओके, सो या प्रकारे आपण 19वा पण प्रश्न पाहिला. तर आपण आता आपण पाहूया 20वा प्रश्न. 20वा प्रश्न आहे की, आवडतो मज अफाट सागर अथांग निळे पाणी. या काव्यपंक्तीत सागर या शब्दाचा समानार्थी सगळ्यांनाच माहिती आहे, अफाट सागर म्हणजे काय, समुद्र. खूप सोपे सोपे प्रश्न विचारले गेलेले, पण काही काही प्रश्न खूप ट्रिकी आहे, ते आपल्याला पाहिजे. तर मराठी व्याकरणातला 21वा प्रश्न जो आहे तो आहे की, उंदीर मांजराकडून मारला जातो. या शब्दामध्ये आपल्याला वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. तर मारला जातो हा कोणता आहे, नवीन कर्मणी, मारला जातो, ही गोष्ट लक्षात ठेवा. चला तर आपण पाहूया आता पुढचा प्रश्न जो आहे 22वा मराठी व्याकरण. बखर एका राजाची ही कादंबरी कोणी लिहिली. तर बखर एका राजाची ही कादंबरी लिहिली आहे त्र. वि. सरदेशमुख.
त्र्यंबक आय थिंक, मला पण पूर्ण एक्झॅक्ट माहित नाही, पण त्र्यंबक वी सरदेशमुख यांचं असं नाव आहे. तर चला आपला आता 23वा प्रश्न सुरू होतोय. 23व्या प्रश्नामध्ये आहे की खालील प्रश्नाची प्रश्नार्थी वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर केलेले योग्य विधान ओळखा. योग्य विधान ओळखा. तर सगळ्यात पहिला जो आहे विधान ओळखा तो आहे की पाऊस पडतो. पाऊस पडत आहे का? आणि याचं आपल्याला काय करायचं, प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी. पाऊस पडत आहे का? पाऊस पडत आहे. ओके. नकारार्थी असेल तर पाऊस पडत नाही. अशा प्रकारे आपण ते चेंजेस करू शकतो. चला तर आपण पाहूया आपला नेक्स्ट जो प्रश्न आहे तो आहे मराठी व्याकरणातला. तो म्हणजे खालील प्रचारांचे योग्य अर्थ ओळखा. जो पहिला वाक्यप्रचार आहे तो आहे हतबल होणे. हतबल होणे याचा अर्थ काय होतो? असमर्थ ठरणे. ओके. तर मराठी व्याकरणातले जवळपास आपले 24 प्रश्न झालेले. आता हा 25वा प्रश्न आहे. तर 25वा प्रश्न आहे की आमचा बाप आणि आम्ही या आत्मचरित्राचे लेखक कोण होते? तर ह्या आत्मचरित्राचे लेखक होते नरेंद्र जाधव. ओके. चला तर पुढचा प्रश्न पाहूया. पुढचा प्रश्न जो आहे तो आहे आता इंग्लिशसाठी. तर इंग्लिश या शब्दाच्या इंग्लिश प्रश्नसंचासाठी तुम्ही आमच्या पुढच्या जो व्हिडिओला आहे त्या व्हिडिओला नक्की पहा, कारण की ह्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे सगळे प्रश्न कव्हर केलेले आहे की जे आहे टोटल 25 प्रश्न. ओके. जर चॅनलवर नवीन असाल, तुम्हाला आवडला असाल, नक्की लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.